नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोडके। शहरात अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली असून शहर पोलीस स्टेशनच्या पुणे प्रकटीकरण शाखेचे पथक अक्षरशः पेटून उठले आहेत। जस्ट पोलीस निरीक्षक GD भुसनर यांनी प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीला काहीसा शांत कालावधी होता, मात्र उदगीर ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावर कारवाई सुरू केल्यानंतर शहर पोलिसांचे पथक सक्रिय झाले। जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम वेगाने राबवली जात आहे। भुसनर यांच्या आदेशानुसार सतीश पवार, अक्षय मंडलापुरे, संजय मुंडे आणि खंदाडे यांच्या पथकाने अल्पावधीत धडाकेबाज कामगिरी केली आहे। गेल्या काही दिवसात अवैध दारू विक्री विरोधात 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून 12,940 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच मटपटका चालवणाऱ्या 6 जणांवर पकडून 7,120 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शालेय परिसराच्या 100 मीटरच्या आत तंबाखू आणि सिगारेट विक्री करणाऱ्या 5 जणांवर कारवाई करून 4,979 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शिवाय हरवलेले आणि चोरीस गेलेले तब्बल 32 मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्यात आलेले आहेत। दरम्यान 29 जून 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती शाहू महाराज मार्गावर स्टार पान शॉप अँड कोल्ड्रिंक्स येथे मोठी कारवाई करण्यात आली। या ठिकाणाहून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू असा 50,921 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी सैयद शेख हुसेन साहब या 20 वर्षीय आरोपी विरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित आरोपीने स्कूटीच्या डिक्कीमध्ये प्रतिबंधित गुटखा साठवून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे। या कारवाईनंतर जस्ट पोलीस निरीक्षक BD भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर करत आहेत। एकूण उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या पुणे प्रकटीकरण शाखेने जोरदार मोहीम हाती घेतल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक भुसनर यांनी कमी कालावधीतच कडक कारवाई करत आपली छाप पाडली आहे। अशाच अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत ही बातमी नक्की शेअर करा। धन्यवाद।